भाजप नेत्यांनी विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला. मात्र शपथविधी सोहळ्यापर्यंत शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील की नाही याची चर्चा होती. अखेर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आता गृह खाते शिवसेनेला मिळणार की देवेंद्र फडणवीस हेच आपल्याकडे ठेवणार याची जोरदार चर्चा होत आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्ष गृह खात्यासाठी आग्रही आहेत, तर भाजपकडून एकनाथ शिंदे यांना गृह खात्याऐवजी 3 खात्यांचा पर्याय देण्यात आलेली माहिती समोर येत आहे. गृह खात्याच्या तोडीस तोड असलेल्या खात्याची निवड शिवसेना शिंदे गटाला करायची आहे. त्यामुळे शिवसेनेपुढं मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. गृह मंत्रालयाच्या बदलात एकनाथ शिंदे यांच्याकडे 3 पर्याय देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या 3 खात्यांचा शिवसेनेकडून विचार सुरू आहे. शिवसेनेला 3 खात्यांच्या पर्यायापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे. मात्र गृह खाते इतकेच महत्त्वाचे तोडीस तोड खाते मिळवण्याकरता शिवसेना आग्रही आहे. मात्र ऊर्जा आणि गृहनिर्माण खाते शिवसेनेला मिळण्याची शक्यता कमी असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे वरील 3 पर्यायांपैकी एक खाते शिंदे गटाच्या वाटेला येऊ शकते. त्यामध्ये महसूल हे वजनदार खातं आहे. गत महायुती सरकारमध्ये महसूल खाते भाजपकडे होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या खात्याची धुरा होती, तर सार्वजनिक बांधकाम हेही खाते भाजपकडेच होते. मात्र मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी आग्रही आहेत. मात्र भाजप देखील गृह खातं सोडायला तयार नाही. दरम्यान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी गृह खात्यावर स्पष्टपणे भाष्य केलं. गृह खातं, महसूल या खात्यांना थोडं महत्त्व असतं. आमच्या महायुतीत 3 पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांचा योग्य तो सन्मान करण्यात येईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं. तसेच गृह खातं तुमच्याकडेच असेल का या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्मितहास्य केलं आणि याबाबत जेव्हा निर्णय होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन, असंही त्यांनी उत्तर दिलं. त्यामुळे गृह खात्याचा सस्पेन्स कायम आहे. मात्र दिल्लीतील केंद्रीय गृह खात्याच्या व राज्यातील गृह खात्याचा समन्वय चांगला होण्यासाठी ते खातं आमच्याकडेच असेल तर चांगलं होईल, असंही फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.